नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर तम्मलवार आपल्याला या ठिकाणी कॉर्पोरेट अकाउंटिंग या विषयासाठी आहे. तर कॉर्पोरेट अकाउंटिंगमधील पहिला चॅप्टर या ठिकाणी थेअरीचा होता आणि दुसरा चॅप्टर इश्यू ऑफ शेअर्स हा लोंढे सरांनी घेतलेला आहे. त्यानंतर तिसरा चॅप्टर या ठिकाणी मी घेतो आहे, यापुढं मीच कंटिन्यू करणार आहे. त्यामध्ये थर्ड चॅप्टरचं नाव आहे कंपनी फायनल अकाउंट. कंपनी फायनल अकाउंटमध्ये साधारणतः तुम्हाला हा चॅप्टर 11वीला झालेला आहे, 12वीला झालेला आहे, त्यानंतर फर्स्ट इयरला झालेला आहे आणि त्यानंतर सेकंड इयरला झालेला आहे. आता या चॅप्टरच्या बाबतीत जास्त थेअरी न बोलता, थेअरी हे तुम्हाला प्रत्येक गोष्ट माहीत आहे, तरी मी थोडक्यात सांगतो आहे. कंपनी फायनल अकाउंट. आता कंपनी फायनल अकाउंट हे तुम्ही सोडवत असताना पहिल्यांदा ट्रायल बॅलन्स दिलं जातं. त्या ट्रायल बॅलन्सवरून तुम्ही ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट आणि त्यानंतर बॅलन्स शीट तयार करताय. आता हे तयार करत असताना हे कधीचे करताय तर साधारणतः तुम्हाला जे ट्रायल बॅलन्स दिलं जातं ते ट्रायल बॅलन्स एक लेफ्ट साईड आणि एक राईट साईड असे कॉलम असतात. आता लेफ्ट साईडला या ठिकाणी कोणकोणते आयटम येतात किंवा डेबिट साईडला कोणते आयटम येतात तर त्यामध्ये असेट्स येतील, एक्सपेन्सेस येतील. या पद्धतीनं म्हणजे असेट्स आणि एक्सपेन्सेस हे तुमचे डेबिट साईडला बॅलन्स येतात ट्रायल बॅलन्सच्या. आणि क्रेडिट साईडला कोणकोणते येतात, इन्कम येईल, त्यानंतर लॅबिलिटी येईल आणि त्यानंतर शेअर्स कॅपिटल येईल. हे ट्रायल बॅलन्समध्ये बरं का. ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडचे पदं काय कन्सिडर करतात तर ते असेट्स आहेत किंवा एक्सपेन्सेस आहेत हे कन्सिडर करतात किंवा हे इंडिकेट करतात. त्यानंतर जे क्रेडिट साईडचे पदं आहेत तर ते साधारणतः या ठिकाणी इन्कम, लॅबिलिटी आणि शेअर्स कॅपिटल हे इंडिकेट करत असतात असं आपल्याला म्हणता येतं. आता ट्रायल बॅलन्स हे कशावरून तयार केलं जातं तर जे तुमचे अकाउंट्स आहेत ते अकाउंट्सच्या क्लोजिंगवरून या ठिकाणी क्लोजिंग बॅलन्सवरून या ठिकाणी ट्रायल बॅलन्स तयार केलं जातं. ठीक आहे, म्हणजे अकाउंट्सच्या क्लोजिंगवरून या ठिकाणी ट्रायल बॅलन्स तयार केला जातं. अकाउंट्स कशावरून तयार केले जातात तर जर्नल एंट्र्यावरून. ठीक आहे, जर्नल एंट्री होतील तसंच्या अकाउंटमध्ये इफेक्ट जातील, डेबिट साईड, क्रेडिट साईड, आणि त्यावरून या ठिकाणी तुमचे अकाउंट्स तयार होतील. अकाउंट्सची टोटल मारली, टोटलचं तुमचं बॅलन्स भेटल, डेबिट बॅलन्स भेटल, क्रेडिट बॅलन्स भेटल. मग ते बॅलन्स कुठं जाईल, ट्रायल बॅलन्सला. मग ट्रायल बॅलन्सवरून आपण या ठिकाणी आपल्या जे व्यवसायाचं आहे त्याचे फायनल अकाउंट काढू. फायनल अकाउंट काढत असताना ते फायनल अकाउंट कोणकोणते आहेत, एक ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट आणि बॅलन्स शीट. मग आता ट्रेडिंग अकाउंट हे कधी काढलं जातं तर फॉर द इयर एंडिंग, म्हणजे पूर्ण वर्षाचं या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंट असतं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असतं आणि प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट असतं पूर्ण वर्षाचं. पण बॅलन्स शीट ही त्याच दिवसाची असते, म्हणजे ज्या दिवशी तुम्ही काढताय त्या दिवसाचीच या ठिकाणी बॅलन्स शीट असते असं आपल्याला म्हणता येतं. मग या ठिकाणी बॅलन्स शीटचा तुम्हाला फॉर्मॅट दिसतोय स्क्रीनवर. तो फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी लॅबिलिटी साईड, असेट साईड्स, रुपीज या पद्धतीनं आहे. तुम्हाला या ठिकाणी बॅलन्स शीट स्क्रीनवर दिसते. त्या बॅलन्स शीटचा या पद्धतीनं फॉर्मॅट आहे. तो फॉर्मॅट बिलकुलही चेंज नाही करायचा. सर्वात प्रथम या ठिकाणी एक पॉईंट कन्सिडर करतो मी. तो पॉईंट म्हणजे या ठिकाणी बॅलन्स शीट एक्झाममध्ये याच पद्धतीनं आली पाहिजे. ठीक आहे, मग लॅबिलिटी साईड दिसते. लॅबिलिटी साईडला पहिल्यांदा शेअर्स कॅपिटल आहे. शेअर्स कॅपिटल, मग त्यानंतर आहे रिझर्व अँड सरप्लस, त्यानंतर आहे सेक्युअर्ड लोन, त्यानंतर आहे अनसेक्युअर्ड लोन, त्यानंतर आहे करंट लॅबिलिटी आणि त्यानंतर आहे अदर लॅबिलिटी आणि पुन्हा तुमचं टोटल. ठीक आहे, ही लॅबिलिटी साईड झाली. त्यानंतर आहे असेट साईड.
असेट साईड फिक्स्ड असेट्स पहिल्यांदा घ्यायच्यात, त्यानंतर इन्व्हेस्टमेंट घ्यायचे, त्यानंतर करंट असेट घ्यायचे, त्यानंतर लोन अँड ॲडव्हान्सेस घ्यायचं आहे, त्यानंतर मिसलेनियस एक्सपेन्सेस घ्यायचं आहे आणि त्यानंतर प्रॉफिट अँड लॉसचं बॅलन्स घ्यायचं आहे, अकाउंटचे बॅलन्सेस या ठिकाणी घ्यायचे जर असतील तर. आता तुम्हाला एक मोठा फॉर्मॅट दिसतोय स्क्रीनवर या ठिकाणी बॅलन्स शीटचा. त्या बॅलन्स शीट अगोदर जो फॉर्मॅट बघितला होता त्याच पद्धतीने आहे, फक्त त्याच्यामध्ये पॉईंट या ठिकाणी वाढलेले आहेत. पहिल्यांदा आपण बघितलं होतं शेअर्स कॅपिटल. शेअर्स कॅपिटलमध्ये पहिल्यांदा ऑथराइज्ड शेअर्स कॅपिटल, त्यानंतर इशूड शेअर्स कॅपिटल, त्यानंतर सबस्क्राइब्ड कॅपिटल, त्यानंतर कॉलड अप कॅपिटल, त्याच्यातून लेस कॉल इन एरियस, त्यानंतर ॲड फॉर फ्युचर ऑफ शेअर्स. आता ऑथराइज्ड कॅपिटल हे कोणत्याही कंपनीचं ठरलेलं असतं, त्यापेक्षा जास्त तुम्हाला इश्यू करता येत नाही, या पद्धतीनं आहे ऑथराइज्ड कॅपिटल. त्यानंतर इशूड कॅपिटल. इशूड कॅपिटल ऑथराइज्ड कॅपिटलचा हिस्सा, काही हिस्सा आपण इश्यू केलेला असतो तो येतं. त्यानंतर सबस्क्राइब्ड कॅपिटल, तुमचं इश्यू केल्याच्यानंतर सबस्क्राईब म्हणजे विकलंय किती निश्चितपणे ते या ठिकाणी सबस्क्राइब्ड कॅपिटल आहे. त्यानंतर कॉलड अप कॅपिटल म्हणजे कॉलड किती केले, समजा तुमचा 100 रुपयाचा शेअर्स आहे, तुम्ही 60 रुपयापर्यंत मागवलेत तर 60 रुपये ही कॉलड अप कॅपिटल. ठीक आहे. त्यानंतर कॉल इन एरियस या ठिकाणी लेस झालेलं आहे. कॉल इन एरियस लेस झाले म्हणजे काय, तर या ठिकाणी जे कॉल आले नाहीत ते या ठिकाणी लेस झालेले आहेत आणि ॲड झालेलं आहे शेअर्स जप्त केलेले, फॉर फ्युचर केलेले या ठिकाणी. ठीक आहे. त्यानंतर सेकंड रिझर्व अँड सरप्लस. रिझर्व अँड सरप्लसमध्ये पहिल्यांदा कॅपिटल रिझर्व घ्यायचं आहे, पुन्हा जनरल रिझर्व घ्यायचं आहे, पुन्हा शेअर्स प्रीमियम घ्यायचं आहे, कॅपिटल रिडम्शन रिझर्व घ्यायचं आहे, डिबेंचर रिडम्शन रिझर्व घ्यायचं आहे, त्यानंतर इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स ऑफ डिबेंचर घ्यायचं आहे, त्यानंतर सिंकिंग फंड घ्यायचं आहे, त्यानंतर प्रॉफिट अँड लॉसचं बॅलन्स घ्यायचं आहे आणि त्यानंतर अप्रोप्रिएशनचं बॅलन्स घ्यायचं आहे. अप्रोप्रिएशन प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशनचं या ठिकाणी बॅलन्स घ्यायचं आहे. या पद्धतीनं हे पॉईंट या ठिकाणी कन्सिडर करायचे. ठीक आहे. त्यानंतर सेक्युअर्ड लोन. सेक्युअर्ड लोन मग त्यामध्ये लोन फॉर बँक पहिल्यांदा घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यावरचं इंटरेस्ट, आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन अबोव त्याचं इंटरेस्ट असेल तर त्या ठिकाणी घ्यायचं आहे. त्यानंतर अनसेक्युअर्ड लोन. अनसेक्युअर्ड लोन म्हणजे शॉर्ट टर्म लोन असेल, ॲडव्हान्सेस असेल, पब्लिक डिपॉझिट असतील ते या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं आहे. करंट लायबिलिटी अँड प्रोव्हिजन. कोणकोणत्या करंट लायबिलिटी आहेत ते एकदा चेक करून घ्यायचं आहे. बिल्स पेबल, सन्ड्री क्रेडिटर्स, इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स, त्यानंतर अनक्लेम्ड डिव्हिडंड, अदर लायबिलिटीज, त्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस, सस्पेन्स अकाउंट हे एक आहे. त्यानंतर आउटस्टँडिंग इंटरेस्ट, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस हे या ठिकाणी येतात. आणखीन काही आहेत ते मी नंतर त्या वेळेस सांगत जाईल. त्यानंतर प्रोव्हिजन. आता प्रोव्हिजन कोणकोणते आहेत, प्रोव्हिजन फॉर टॅक्स, प्रोव्हिजन फॉर डिव्हिडंड किंवा प्रपोज्ड डिव्हिडंड म्हणू शकता, पेन्शन फंड आहे वगैरे वगैरे हे या ठिकाणी हे मुद्दे येतात. आणि कॉन्टिंजन्सी लॅबिलिटी हे सर्वात शेवटी घ्यायचं आहे. कॉन्टिंजन्सी लॅबिलिटी म्हणजे अकस्मित निर्माण झालेली लॅबिलिटी. त्यानंतर असेट साईड आहे. असेट साईडला पहिल्यांदा फिक्स्ड असेट. फिक्स्ड असेट्समध्ये कोणकोणते पॉईंट येतात ते लक्षात ठेवायचं आहे किंवा पदं येतात, आयटम येतात. पहिल्यांदा गुडविल, त्यानंतर लँड अँड बिल्डिंग, त्यानंतर लीज होल्ड प्रॉपर्टी, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर अँड फिक्चर, पेटेंट्स अँड ट्रेडमार्क, लाईव्ह स्टॉक, व्हेकल, कम्प्युटर सिस्टीम आणि प्रिंटर्स वगैरे वगैरे या ठिकाणी फिक्स्ड असेट्समध्ये येतात. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंटमध्ये काय येतं, गव्हर्नमेंट सिक्युरिटी किंवा बॉन्ड्स. ठीक आहे. त्यानंतर करंट असेट्स. करंट असेट्समध्ये काय काय येतं, स्टॉक इन ट्रेड, त्यानंतर सन्ड्री डेटर्स, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, त्यानंतर लूज टूल्स, इंटरेस्ट ॲक्वायर्ड ऑन इन्व्हेस्टमेंट हे या ठिकाणी येतात. त्यानंतर लोन अँड ॲडव्हान्सेस. लोन अँड ॲडव्हान्सेसमध्ये काय काय येतं, तर बिल्स रिसिवेबल, ॲडव्हान्सेस, डिपॉझिट, ॲडव्हान्स, इन्कम टॅक्स, त्यानंतर प्रिपेड एक्सपेन्सेस हे या ठिकाणी ॲडव्हान्सेस हा करंट असेट्सचाच भाग आहे बरं का. त्यानंतर
मिसलेनियस एक्सपेन्सेस त्यामध्ये प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स, त्यानंतर डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर, त्यानंतर काय म्हणतात त्याला अंडर रायटिंग कमिशन किंवा अंडर रायटर्स कमिशन हे या पद्धतीनं आहे. आणि त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं बॅलन्स जे डेबिटचं असेल ते या ठिकाणी येतं. या पद्धतीने ही तुमची बॅलन्स शीट आहे. ठीक आहे. त्यानंतर तुमचे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किंवा ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे जॉईंटच खातं काढायचं. पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंट ज्या ठिकाणी क्लोज होतं त्या ठिकाणाहून पुन्हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कंटिन्यू या पद्धतीनंच काढायचं. वेगवेगळं काढलं तरीही चालतं, पण शक्यतो या ठिकाणी एकत्रित काढावे असं मी म्हणेन. ठीक आहे. मग हा ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट साधारणतः पूर्ण वर्षासाठी असतं. फॉर द इयर एंडेड या पद्धतीनं आपण लिहितो. मग तुम्ही आत्तापर्यंत बघितलेलं आहे त्याचा फॉर्मॅट या पद्धतीनं आहे, तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय. तो ट्रेडिंग अकाउंटचा फॉर्मॅट पहिल्यांदा ओपनिंग स्टॉक, पुन्हा परचेस, वेजेस, त्यानंतर फ्यूल, कोल, पॉवर, त्यानंतर कॅरेज, इनवर्ड, त्यानंतर फ्राईट आहे, त्यानंतर फॅक्टरी एक्सपेन्सेस आहे आणि तुमचं ग्रॉस प्रॉफिट निघतं या ठिकाणी. क्लोजिंग साईडला सेल्स, क्लोजिंग स्टॉक हे इतकेच पॉईंट या ठिकाणी कन्सिडर करायचे. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं फॉर्मॅट आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं फॉर्मॅट जे सॅलरी, अलाउन्सेस, त्यानंतर डेबिट साईडला रेट्स अँड टॅक्सेस, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, त्यानंतर पोस्टेज, टेलिग्राम, फॅक्स, इन्शुरन्स, इनडायरेक्ट वेजेस, ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस, डायरेक्टर फीस, त्यानंतर कॅरेज आउटवर्ड, त्यानंतर सेलिंग एक्सपेन्सेस, त्यानंतर डिस्काउंट अलाउन्सेस, कमिशन, बॅड डेब्स, त्यानंतर प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्स, त्यानंतर लीगल एक्सपेन्सेस, सन्ड्री एक्सपेन्सेस, त्यानंतर डिप्रिशिएशन ऑन असेट्स, रिपेअर्स, त्यानंतर प्रोव्हिजन फॉर टॅक्स, त्यानंतर डिबेंचर इंटरेस्ट, त्यानंतर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, त्यानंतर जनरल एक्सपेन्सेस हे या ठिकाणी मुद्दे कन्सिडर करायचे. त्यानंतर तुम्हाला नेट प्रॉफिट भेटलं. या साईडला जे ट्रेडिंग अकाउंटचं ग्रॉस प्रॉफिट येत असेल तर ग्रॉस प्रॉफिट राईट डाऊन करायचं आहे, म्हणजे ब्रॉड डाऊन करायचं आहे. ते ब्रॉड डाऊन तुम्ही करताय, ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन. त्यानंतर तुम्हाला जे आयटम्स या साईडला येतात ते इंटरेस्ट रिसिवड, म्हणजे जे काही इन्कम मिळतं आहे ते या ठिकाणी येतं, हे इन्कम साईड म्हणतात. आणि डेबिट साईडला एक्सपेन्सेस साईड म्हणतात. एक्सपेन्सेस अँड इन्कम असं अकाउंट देखील म्हटलं जातं काही ठिकाणी. ठीक आहे. ही एक इन्कम साईड आहे. सेअर साईड म्हणजे मग इंटरेस्ट रिसिवड, रेंट रिसिवड, डिस्काउंट रिसिवड, कमिशन रिसिवड, डिव्हिडंड रिसिवड, मिसलेनियस रिसिप्ट, ट्रान्सफर फीस या ठिकाणी येतं. आणि त्यानंतर तुम्हाला नेट लॉस मिळतो. ठीक आहे. हे या पद्धतीनं तुमचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काढायचं आहे आणि अवश्य काढायचं आहे, 100% काढायचं आहे प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट. ठीक आहे. हे आत्तापर्यंत तुम्हाला झालं नव्हतं किंवा झालं असेल ते मला माहिती नाही, पण आपल्या ह्या चॅप्टरमध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग यामध्ये आहे. प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट देखील या ठिकाणी फॉर द इयर एंडेड असतं. आता हे प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट का काढायचं, तर या ठिकाणी जे अकाउंट्स ची व्यवस्था आहे, म्हणजे आपलं समजा जनरल रिझर्व बाजूला काढून ठेवायचं आहे, सिंकिंग फंड बाजूला काढून ठेवायचं आहे, डिव्हिडंड बाजूला काढून ठेवायचं आहे, म्हणजे ज्या वजावटी आपण या ठिकाणी करतो आहे, जे तरतूद आपण करतो आहे, जनरल रिझर्व बाजूला काढून ठेवतो आहे, भविष्य निर्वाह निधी किंवा डिव्हिडंड इक्वलायझेशन फंड आपण बाजूला काढून ठेवतो आहे, ते कुठून काढून ठेवतो आहे, नेट प्रॉफिटमधून काढून ठेवतो आहे. मग ते नेट प्रॉफिटमधून काढून ठेवत असताना आपण अगोदर कुठं करत होतो, P&L अकाउंटमध्येच. पण या ठिकाणी आता सेपरेट तुम्हाला त्याच अकाउंटमध्ये करायचं आहे. म्हणजे जनरल रिझर्व राईट डाऊन किंवा राईट ऑफ आपण जे जनरल रिझर्व करत होतो ते कुठं करत होतो, अगोदर P&L अकाउंटमध्येच. पण
आता या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंटमध्ये राईट ऑफ करायचं आहे. डिव्हिडंड इक्वलायझेशन फंड राईट ऑफ कुठून करायचं आहे, म्हणजे प्रपोजड डिव्हिडंड कुठून काढायचं आहे, तर ह्या काय म्हणता येत प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंटमध्ये काढायचं आहे असं आपल्याला म्हणता येतं. डिव्हिडंड काढून ठेवायचा वगैरे वगैरे हे या पद्धतीनं आहे. आता हे तुम्हाला स्क्रीनवर फॉर्मॅट दिसतोय, तो फॉर्मॅट डेबिट साईडला कोणकोणते पदं येतात किंवा आयटम्स येतात ते बघायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये टू ट्रान्सफर टू डिव्हिडंड इक्वलायझेशन फंड, त्यानंतर ट्रान्सफर टू सिंकिंग फंड, त्यानंतर ट्रान्सफर टू जनरल रिझर्व, ट्रान्सफर टू कॅपिटल रिडम्शन रिझर्व, त्यानंतर इंटेरियम डिव्हिडंड, प्रपोज्ड डिव्हिडंड, त्यानंतर बोनस टू शेअर्स होल्डर, त्यानंतर तुमचं बॅलन्स. ठीक आहे, जे असेल ते या साईडला बॅलन्स बी डी, तुम्ही बॅलन्स नेट प्रॉफिट असेल तर ते नेट प्रॉफिट या ठिकाणी ट्रान्सफर करताय, नेट लॉस असेल तर डेबिट साईडला ट्रान्सफर होईल. मग तुमचं जे काही वजावटी वगैरे हे झालेले आहेत ते करून पुन्हा तुम्हाला नेट प्रॉफिट मिळतं आहे करंट इयरचा, ते नेट प्रॉफिट निघतं. त्यानंतर एक्सेस प्रोव्हिजन मेड ओव्हर ॲक्च्युअल लॅबिलिटी वगैरे हे एखाद्या वेळेस येतं, शक्यतो येतं. ठीक आहे, हे या पद्धतीनं आहे. साधारणतः हे 3-4 अकाउंट काढावे लागतात आपल्याला. 3 अकाउंट, पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट आणि बॅलन्स शीट. ठीक आहे, आपल्याला ट्रायल बॅलन्स म्हणून काढावं लागतं. ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला काय दिलं जातं, तर असेट्स आणि एक्सपेन्सेस दिलं जातं. तर क्रेडिट साईडला या ठिकाणी काय दिलं जातं, तर साधारणतः म्हणू शकतो की इन्कम, लॅबिलिटी आणि शेअर्स कॅपिटल या ठिकाणी दिलं जातं. ठीक आहे, त्याच्यावरून तुम्ही हे अकाउंट्स काढता आणि या पद्धतीने ह्या ठिकाणी कन्सिडर करता. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण प्रॉब्लेमची सुरुवात करू. ठीक आहे.